ऐकना. येथे उपकारासाठी आले, शब्द लक्षात घ्या. इथे उपकार करण्यासाठी आले, बोलावलं नाही, स्वतः होऊन आले. अज्ञानी लावावे सन्मार्गासी, बुडते हे जनन देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या म्हणून संत महात्मे येत असतात आणि देवाला मात्र बोलवावं लागत असतं. असं एकंदरीत जर आपण भगवंताच्या अवताराचा विचार केला, दशावताराचा विचार केला, तर हा सृष्टीच्या विकासाचा एक भाग आहे असं आपण पाहू शकतो. अवताराची परंपरा जर आपण बघितली, मत्स्य पाण्यामध्ये, कूर्म पाण्यामध्ये आणि जमिनीवरती, वराह फक्त जमिनीवरती, नरसिंह अर्धा नर, मुख जे आहे ते सिंहाचं, पुढचा अवतार वामनाचा बुटका माणूस, त्याच्या पुढचा परशुराम, त्याच्याही पुढे राम, पुढे कृष्ण, पुढे बुद्ध आणि पुढे कल्की. हे जीवशास्त्रीय हा बदल आपल्या परंपरेमध्ये सांगण्यात आलेला आहे. विदेशातला एक शास्त्रज्ञ आहे डार्विन, शाळेमध्ये कदाचित आपल्याला जीवशास्त्रामध्ये त्याचा सिद्धांत ऐकायला मिळाला असेल. डार्विनचा सिद्धांत म्हणून तो प्रसिद्ध आहे. काय सिद्धांत आहे? डार्विन असं म्हणतो की माणसाची निर्मिती ही माकडापासून झालेली आहे. आपण बघत असाल कुठेतरी पुस्तकामध्ये, सोशल मीडियामध्ये, की आधी माकड, मग थोडासा उभा राहिलेला माकड, मग थोडं अजून उभं, मग अजून पुढं उभं, मग चालणारा माकडासारखा माणूस आणि माणूस, असं करण्यासाठी आपण ते चित्र असं पाहत असतो. डार्विनचा सिद्धांत काय आहे की माणसाची निर्मिती ही माकडापासून झालेली आहे. पण आमचं शास्त्र, आमचं धर्मशास्त्र मान्यता देत नाही. डार्विनच्या या सिद्धांताला आमचं शास्त्र मान्यता देत नाही. पण काय आहे, कधी कधी काही माणसांकडे बघितल्यानंतर डार्विनचं खरं वाटायला लागतो. असं वाटायला लागतं हा खरं बोलतोय, माकडापासूनच माणसाची निर्मिती झाली असं वाटतं कधी कधी काही माणसांकडे बघितल्यावर. आमचा सिद्धांत जर आपण बघितला तर इथे सुद्धा हळूहळू प्रगती होती आहे. मी आपल्याला सांगितलं, टप्प्याटप्प्यानं ही वाढ आणि ही सुधारणा ही आपल्याकडे मान्यता पावलेली आहे. विदेशामधल्या सगळ्याच गोष्टी काही खऱ्या आहेत असं नाही. त्यांच्या वैज्ञानिकांनी मांडलेल्या सगळ्याच गोष्टी खऱ्या आहेत, त्यांच्या धर्मामधल्या सगळ्याच गोष्टी खऱ्या आहेत असं आपल्याला मानता येणार नाही. विदेशातल्या एका शास्त्रज्ञाना फाशीची शिक्षा यासाठी झाली की त्यांनी सांगितलं पृथ्वी गोल आहे. त्यांनी काय सांगितलं अभ्यासांती की पृथ्वी गोल आहे. तिथल्या धर्मपंडितांनी त्या धर्माच्या त्याला फाशीची शिक्षा सुनावली. त्यांनी असं सांगितलं की आपल्या धर्मग्रंथामध्ये पृथ्वी गोल आहे असं लिहिलेलं नसून पृथ्वी सपाट आहे, चपटी आहे असं लिहिलं आहे आणि तो धर्माच्या विरुद्ध बोलतोय म्हणून तुला शिक्षा. 300-400 वर्षांपूर्वीची ही कथा आहे, ही घटना आहे. आमच्याकडे ज्ञानोबारायांनी 700 वर्षांपूर्वी सांगून ठेवलं की पृथ्वी गोल आहे. 400 वर्षांपूर्वी आमच्याकडे नाथ महाराजांनी सांगून ठेवलं की जेव्हा चंद्रग्रहण, सूर्यग्रहण होतं तेव्हा कुठलाही राहू हा सूर्याला वगैरे गिळत नाही. नाथ महाराजांनी स्पष्ट सांगितलंय भागवतामध्ये, जर राहूनी सूर्यासारख्या तप्त गोळ्याला गिळता झाला असता तर त्या राहूचं तोंड जळून गेलं असतं. त्यामुळे ही कथा खरी नसून नाथ महाराजांनी फक्त हे चुकीचं आहे असं सांगितलं नाही तर बरोबर काय आहे याचाही उल्लेख केला आहे. त्यांनी सांगितलं जेव्हा चंद्र, सूर्य, पृथ्वी समान रेषेमध्ये येतात त्याच वेळी ग्रहण घडत असतं. 400-450 वर्षांपूर्वी आपल्या नाथ महाराजांनी हे सांगून ठेवलं. त्याच वेळी विदेशामध्ये फक्त पृथ्वी गोल आहे हा सिद्धांत जेव्हा मांडला तेव्हा त्यांना शिक्षा देण्यात येते. हा फरक त्यांच्या आणि आपल्यामध्ये आहे. म्हणून आपला जो सिद्धांत आहे हा महत्वाचा आहे. लाखो करोडो रुपये खर्च करून नासा काय करतं, आम्हाला सांगतं सूर्योदय कधी आहे, सूर्यास्त कधी आहे, चंद्रग्रहण कधी आहे, सूर्यग्रहण कधी आहे. पण आमचं 20 रुपयाचं पंचांग आम्हाला सांगतं की सूर्योदय कधी आहे, सूर्यास्त कधी आहे, ग्रहण कुठलं कधी आहे. पण आम्ही पंचांगाला थोतांड समजतो. बरं, त्यांनी सांगितलेल्या वेळेत आणि आपल्या वेळेमध्ये काही फरक? काहीच फरक नाही. नासा सारखी एक श्रेष्ठ अशी संस्था जे सांगते तेच आमचं पंचांग सांगताय. पण आमची मानसिकता अशी करून टाकलेली आहे की आपलं जे आहे ते चुकीचं आहे आणि दुसऱ्यांचं जे आहे ते चांगलं आहे. त्यामुळे हा विषय सोडून द्या.
डार्विन काय सांगतो आमच्यासाठी महत्त्वाचं नाही आहे. आमच्याकडे जी परंपरा चालत आलेली आहे ती विज्ञाननिष्ठ आहे आणि त्याच्यामध्ये सांगितलं आहे की हे अवतार जो आहे तो वेगवेगळ्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या स्वरूपामध्ये झालेला आहे. हे वैज्ञानिक भाषेमध्ये बरोबर आहे, पण संतांच्या भाषेमध्ये जर का बोलायचं झालं तर नाथ महाराजांनी हाच सिद्धांत मांडला अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. नाना अवतार घेसी भक्तासाठी, 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 नाना अवतार घेसी भक्तासाठी. कृपाळू जग जेठी म्हणोनिया, कृपाळू जग जेठी म्हणोनिया, मत्स्य कुर्म रूप धरोनिया देवा, मत्स्य कुर्म रूप धरोनिया देवा. जग जेठी म्हणोनिया, कृपाळू जग जेठी म्हणोनिया, मत्स्य कुर्म रूप धरोनिया देवा, मत्स्य कुर्म रूप धरोनिया देवा. नाना अवतार घेसी भक्तासाठी, कृपाळू जग जेठी म्हणोनिया, कृपाळू जग जेठी म्हणोनिया, कृपाळू जग जेठी म्हणोनिया. नाना अवतार घेसी भक्तासाठी, कृपाळू जग जेठी म्हणोनिया, कृपाळू जग जेठी म्हणोनिया, कृपाळू जग जेठी म्हणोनिया. भगवंताच्या नाना अवतारांचं वर्णन नाथ महाराज करतात की तो कशासाठी येतोय. ही भक्ताची दृष्टी आहे, त्यामुळे दुर्जनांचा संहार करण्यासाठी येतो यामध्ये नाथ महाराजांना काही स्वारस्य वाटत नाही. ते भगवंताच्या एका गोष्टीकडे पाहतात की तो करुणानिधी आहे, दयाघन आहे आणि आपल्या भक्तांवरती कृपा करण्यासाठी दया करण्यासाठी तो नाना अवतार धारण करत असतो. नाना अवतार घेशी भक्तासाठी, भक्तांच्यासाठी तो परमात्मा नाना अवतार घेतो. आपण वारकरी संप्रदायाच्या सगळ्या संतांच्याकडे बघा, उंच नीच काही नेणे भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखुनिया, दासी पुत्र खण्या विदुराच्या भक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी, चर्म पूर्णाभंग बघा, चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, कबीराचे मागे शेलेविणी. पूर्ण एक 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 चरण जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी तुकोबारायांनी आपल्याला सांगून ठेवलेलं आहे की तो परमात्मा कशा पद्धतीनं सेवा करतो. सेवाभाव हा परमात्म्याचा एक प्रकारे स्थायी भाव आहे, पण तो कोणाच्या संबंधानं? आपल्या भक्ताच्या संबंधानं. म्हणून तो भक्ताच्या संदर्भामध्ये फार हळवा आहे. तो वाटेल तिथे भक्ताच्या साठी मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवाराया, अशा पद्धतीनं मागे पुढे तो परमात्मा उभा असतो. पण कोणाच्या? भक्ताच्या साठी तो अवतार घेतो. एकतर दशावतार हे एका भक्तासाठी जरी घेतलेले असते, मी आपल्याला सांगितलं, तरी देखील त्याचे वेगवेगळे जे अवतार आहेत ते भक्तांच्या कल्याणासाठीच आहे असं आपण पाहू शकतो. मत्स्यावतार बघा, जेव्हा संपूर्ण पृथ्वी बुडाली होती, बुडणार होती, तेव्हा या सृष्टीतल्या काही गोष्टी वाचाव्यात याच्यासाठी नावेच्या स्वरूपात एका मोठ्या माशाचं रूप परमात्म्यानं घेतलं. त्याच्यामध्ये अनेक जीव, अनेक वस्तू, अनेक गोष्टी, अनेक वृक्ष, वल्ली या सगळ्या वाचल्या. कुर्मावतार कशासाठी घेतला? वासुकी सर्पाच्या माध्यमातून जेव्हा समुद्र मंथन होत होतं तेव्हा जमिनीमध्ये, पृथ्वीमध्ये मोठा खड्डा पडू लागला. हा खड्डा पडू नये आणि 14ही रत्न व्यवस्थितपणे बाहेर पडावीत आणि अमृत देवांना मिळावं याच्यासाठी परमात्म्यानं कुर्मावतार घेतला आणि आपल्या पाठीवरती तो जो स्तंभ म्हणून जो पर्वत होता त्या पर्वताला धारण केलं.
पुढे आपण जर बघितलं, वराह अवतार, पृथ्वी बुडत होती, पृथ्वी पाण्यामध्ये बुडत होती आणि तिला वाचवलं. आता काही बुद्धिवादी लोक असं म्हणतात की पृथ्वीवरती 75% पाणी आहे, मग पृथ्वी कशात बुडेल? एकंदरीत पृथ्वी ही बुडतीये ही संकल्पना पूर्वीच्या काळामध्ये चुकीची वाटत होती. परंतु आपल्याकडे असं सांगण्यात आलेलं आहे की एकंदरीत ह्या आकाशाला स्वतंत्रपणे आकाशगंगा असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्या आकाशगंगेमध्ये ती जात होती, तिथून वराह अवतारानं भगवंतानं त्या पृथ्वीला वर काढलं असा आपला विचार करता येऊ शकतो. पुढे जर आपण बघितलं तर नरसिंह अवतार आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे, भक्त प्रल्हादाच्या साठी परमात्म्यानं ते रूप धारण केलेलं आहे. आणि खांबावरीलाथ मारिली दुर्जने, स्तंभी नारायण प्रकटला. नाथ महाराजांनी सुंदर वर्णन केलं आहे. स्तंभ फोडित कटकट दाढा व्यंकट विकट उद्भट वीर विकट नर केसरी, जिव्हा लललित लटलट धुरधुरीत कंठ, श्वासे नासा पुट उतट पिंगट जटा, जुट दट बाण सणसणाट वज्र दण दणाट, नखे तिखे तिकट बोट रागे फोडी पोट, हात सुभट भट नेत्र गरगराट, चंद्र सूर्य गरगराट रे. असं नाथ महाराजांनी सुंदर असं वर्णन त्या नरसिंह भगवंताचं करून ठेवलेलं आहे. आणि पुढे जर आपण बघितलं तर पुढे वामनाचा अवतार झाला. पृथ्वी मातेला वाचवण्याच्या साठी, भक्तांचं रक्षण करण्यासाठी बटूचं रूप घेऊन तो राजाकडे आला. आणि आल्याच्या नंतर त्या बलिराजाला सांगितलं 3 पाऊल जमीन दे. बघा, पूर्ण अवताराची कथा आपण बघा, सगळ्या अवतारांच्या कथा स्वतंत्रपणे आहेत आणि वेगवेगळ्या कारणाच्यासाठी त्या परमात्म्यानं अवतार घेतलेला आहे. आणि पृथ्वीचं संरक्षण वामन अवतारामध्ये भगवंतानं केलेलं आहे आणि त्या बळीला पाताळामध्ये घातलं आहे. बळीराजामुळे जे काही आपल्या भक्तांना त्रास होणार होता तो त्रास होऊ नये म्हणून जमिनीमध्ये त्यांना टाकलं आणि अशा पद्धतीनं त्याचा उद्धार केला, आपल्या भक्तांचं संरक्षण केलं. आपण जर बघितलं परशुराम अवतारामध्ये 17 वेळा 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी केली परशुरामानं. आता काही लोक याला जातीय रंग देतात. काही लोक म्हणतात निक्षत्रिय जर केली असेल तर मग क्षत्रिय कुठून उद्भवले? मग 21 वेळा केली, जर पहिल्याच वेळा सगळी निक्षत्रिय पृथ्वी केली तर दुसऱ्या वेळा क्षत्रिय कुठून आले असं त्यांचं म्हणणं असतं. पण निक्षत्रिय केलं याचा अर्थ असा आहे की जी क्षत्रिय राजे त्या काळामध्ये लोकांवरती अत्याचार करत होते अशांच्यासाठी 21 वेळा मोठं घनघोर युद्ध परशुरामानं केलं आणि सज्जनांचं रक्षण केलं असं आपण म्हणू शकतो. प्रभू रामचंद्र तर मर्यादा पुरुषोत्तम आहेत. त्यामुळे त्यांचं कार्य जर आपण बघितलं तर त्यामध्ये सुद्धा अनेक राक्षसांचा वध आहे आणि त्याच्यामध्ये अनेक आपल्या भक्तांचा उद्धार केलेला आहे, त्याचं कौतुक केलं आहे, त्याचं संरक्षण वेगवेगळ्या पद्धतीनं प्रभू रामचंद्राच्या अवतारामध्ये भगवंतानं केलेलं आहे. भगवान श्रीकृष्णाच्या अवताराचं चिंतन जर आपण केलं तर भगवान श्रीकृष्णासारखा अवतारच आपल्याला बघायला मिळणार नाही. लक्षात ठेवा, तो पूर्णतम अवतार समजला गेलेला आहे. अंश अंशांश अवताराचे काही प्रकार सांगितलेले आहेत. कला, आवेश, पूर्ण आणि पूर्णतम असे 6 प्रकार आपल्याला शास्त्रकारांनी सांगून ठेवलेले आहेत. काही अवतार हे अंश अवतार आहेत, काही अंशाचे अंश अवतार आहेत बरं का. काही कला अवतार आहेत, म्हणजे काही काळापुरते ते आलेले आहे, जास्त त्यांनी काही कार्य केलंय असं नाही. काही आवेश अवतार आहेत नृसिंह भगवंताच्या सारखे, काही पूर्ण अवतार प्रभू भगवान श्रीरामचंद्रांसारखे आणि पूर्णतम अवतार जर आपण बघितला तर तो भगवान श्रीकृष्णाचा आहे. म्हणून भगवान श्रीकृष्णाचं चरित्र हे आत्तापर्यंत वर्णिलेल्या सगळ्याच संतांनी सर्वात मोठ्या प्रमाणात वर्णन केलेलं चरित्र आहे. मग अगदी त्याच्या जन्माच्या आधीपासून तर ते भगवंताचं निजधाम होईपर्यंत अतिशय सुंदर पद्धतीनं वेगवेगळ्या संतांनी त्याचं चरित्र लिहून ठेवलेलं आहे. पुढे आपण जर बघितलं तर बुद्धाचा अवतार आहे. बुद्धाच्या अवतारामध्ये हल्ली वेगळा विचार होतो, परंतु मुळामध्ये या बुद्धाच्या अवताराचं जर आपण चिंतन केलं तर बुद्धावतार जो आहे हा पांडुरंग अवतार आहे. पांडुरंगाचा अवतार म्हणजेच बुद्धाचा अवतार आहे. आता याच्यामध्ये सुद्धा थोडीशी मतभिन्नता आहे की जे बुद्ध आपण म्हणतो ते गौतम बुद्ध आहेत का बुद्ध म्हणजे स्वतंत्र कोणी आहे याचा विचार सुद्धा स्वतंत्र आपल्याला पाहता येऊ शकतो. पण संत महात्म्यांनी जर बुद्ध या अवताराचं वर्णन केलं आहे तर ते गौतम बुद्ध या अवताराचं केलेलं नसून पांडुरंगालाच त्यांनी बुद्ध अवतार म्हणलेला आहे. एक गंमत त्याच्यामध्ये अशी आहे की आपण ज्या बुद्धांना ओळखतो ते गौतम बुद्ध आहेत,
परंतु कुठेही संत वाङ्मयामध्ये आपल्याला गौतम बुद्ध असा विचार आलेला नाही, असं नाव आलेलं नाही. त्यामुळे संत महात्म्यांनी जो बुद्ध अवतार सांगितलेला आहे तो गौतम बुद्ध अवतार सांगितलेला नसून बुद्धावतार जो सांगितलेला आहे तो बुद्धावतार म्हणजे पांडुरंग परमात्मा आहे. विठ्ठल विठ्ठल हो. आणि त्या बुद्धरूपी परमात्म्याचं पांडुरंगाचं ठाण मान सुद्धा स्वतंत्र आहे. ती लेणी नाही आहे, तो मूर्त स्वरूपामध्ये उभा आहे. आणि त्याचं वर्णन सुद्धा आपल्या संत वाङ्मयामध्ये आलेलं आहे. गुणा आला विटेवरी पितांबरधारी सुंदर जो, तो निर्गुण निराकार परमात्मा सगुण साकार झाला तो भक्त पुंडलिकाचे साठी. पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा असं वर्णन आहे. म्हणजे ती लेणी नसून ते मूर्त स्वरूपामध्ये परमात्म्याचं प्राकट्य आहे. निर्गुण होते सगुण आले यशोदेने खेळविले बाई. जो गोकुळामध्ये होता पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीहुनी झाला येता. गोकुळाहून तो परमात्मा आला. मग गोकुळात कोण होतं? भगवान श्रीकृष्णाशिवाय दुसरं कोणी नाही. आणि म्हणून गोकुळातला जो परमात्मा आहे तोच पांडुरंग परमात्मा विटेवरती उभा आहे. आणि त्यालाच संत महात्म्यांनी बुद्धावतार म्हटलेला आहे. पुढे कल्की अवतार होणार आहे. म्हणजे एक एक अवतार जर आपण बघितला तर याच्यामध्ये भगवान श्रीकृष्णाचं चरित्र जेवढं मोठ्या प्रमाणामध्ये संत महात्म्यांनी गायलंय तेवढं इतर कोणाचंही गायलंय. रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी. परकुमा देव रुखुना बानली कैसी बानली कैसी. अनंत रूपे रखुमा देवी वरुखुना बानली कैसी बानली कैसी. बाप रखुमा देवी वरुखुना बानली कैसी बानली कैसी. देखिला देखिला माय देवाचा देव. 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 अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी. बाप रखुमा देवीवर खुण बाणली कैसी. ज्ञानोबा सांगतात त्या परमात्म्याला मी अनंत वेशामध्ये अनंत रूपामध्ये बघितलेला आहे. म्हणजे हरी अनंत हरी कथा अनंत असं जसं आपण म्हणतो तसं तो परमात्मा वेगवेगळ्या रूपामध्ये नटलेला आहे. बघा, दशावतार म्हणजेच परमात्म्याचे अवतार आहे तसं समजू नका. 24 अवतार म्हणजेच भगवंताचे अवतार आहे तसं समजू नका. ज्या ज्या ठिकाणी आपल्याला दिव्यत्व दिसतं त्या त्या ठिकाणी भगवंताचा अवतार आहे असं समजा. आपण बघा, आपल्या इतिहासामध्ये अशी काही दिव्य महापुरुष होऊन गेलेले आहेत. आल्यानंतर ज्यांना हार आपण घातला त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णनही भगवंताचा अवतार म्हणूनच केलेलं आहे बरं का. आपल्या शास्त्रानुसार जो राजा असतो तो देव असतो असं वर्णन आहे. पण इथे शिवाजी महाराजांनी जे कर्तृत्व केलं आहे आणि ते राजेपण स्वतःकडे घेतलं आहे ते विक्रमार्जित राज्यस्य स्वयमेता मृगेंद्रता या नावानं घेतलेलं आहे. म्हणजे शिवाजी महाराजांनी स्वतःला जरी राज्याभिषेक करून घेतलेला असला तरी देखील त्यांनी त्यांचं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे. त्यांच्याकडे आजही लाखो लोक आकर्षित होतात. म्हणजे ज्यांच्याकडे बघून लाखो लोक आकर्षित होतात आणि जनकल्याणाच्यासाठी अविरत जे कार्य करत असतात ते भगवंताचं रूप आणि त्याला भगवंताचा अंश म्हणायला हरकत नाही. विठ्ठल विठ्ठल. हो, त्यामुळे संत महात्म्यांच्याकडे वेळोवेळी तो जरी आला तरी वेळोवेळी आलेला जो तो आहे तो देखील एक प्रकारे परमात्मा भक्तांच्यासाठी अवतीर्णच झालेला. भलेही काही काळापुरता असेल, कोणाच्या पायाचा काटा काढण्यासाठी आला असेल,
कुणाचं मांस विकण्यासाठी आला असेल, कुणाची भाजी खुरपण्यासाठी आला असेल, कुणाची मडकी घडवण्यासाठी आला असेल, कुणाचं ऋण फेडण्यासाठी आला असेल, कुणाचं बाळंतपण करण्यासाठी आला असेल, तो परमात्मा आला भक्तांच्यासाठी आला. आणि भक्तांच्या संबंधानं त्याला असणारी आवड, ज्या सुखाकारणे देव वेडावला, वैकुंठ सांडोनी संत सदनी राहिला, धन्य धन्य ते संतांचे सदन, जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. नाथ महाराज वर्णन करतात, त्या परमात्म्याला इथे काय यावं वाटलं, कारण काहीतरी भक्तीचा आगळा वेगळा आनंद त्याला संत महात्म्यांच्याकडे प्राप्त होतं. म्हणून तो कोणाच्यासाठी तरी येतो. लक्षात घ्या, कोणीतरी येतोय, आपल्यासाठी येतोय, आणि त्याच्या ठिकाणी जर का दिव्यत्व आहे तर त्या ठिकाणी भगवंताचा अंश आहे. तसं जर बघितलं, शास्त्रीय दृष्टिकोनातून जर आपण बघितलं, तर आत्मा वै पुत्र नामासी हे शास्त्रवचन आहे. म्हणजे तो जो मी आत्मा आहे तोच मी पुत्र रूपाने जन्म घेत असतो, असा त्याचा सरळ सरळ अर्थ आहे. एकनाथ महाराजांचे आम्हाला जेव्हा वंशज म्हणल्या जातं तेव्हा लोक श्रद्धेनं म्हणा कुठल्याही अर्थानं पाया पडतात, पण ते आमच्या पाया पडतात असं नसतं. आमच्यामध्ये असणाऱ्या नाथ महाराजांच्या अंशाकडे बघून पाया पडत असतात, श्रद्धेनं नमन करत असतात, मस्तक टेकवत असतात. त्यामुळे इथे कोणीही स्वतःकडे मोठेपणा घेण्याचं काहीही कारण नाही. आत्मा वै पुत्र नाम, तो जो आत्मा आहे जो एकनाथ महाराजांच्या मध्ये होता तोच त्यांच्या पुत्राच्या 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 माध्यमातून आमच्यापर्यंत वाहवत आलेला आहे, चालत आलेला आहे. आणि म्हणून आमच्या ठिकाणी काहीतरी अंश त्यांचा आहे. आजच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर पिढ्याच्या माध्यमातून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे DNA येत असतात. लक्षात घ्या, त्या मुख्य माणसाकडे जेवढे DNA असतात तेच DNA काही सगळीकडे येत नसतात. त्यामुळे एखादा महात्मा होऊन गेला म्हणजे त्यांचे सगळे वंशज काही महात्मा असतील असं नाही आहे. मग तरी देखील त्या DNAची कमी जास्ती ज्याच्याकडे आहे त्याच्यावरून तो जास्त त्यांच्यासारखं आचरण करतो की विरुद्ध आचरण करतो हे कळत असतं. आमच्याकडे तुकोबारांनी आपल्याला सांगितलंय, संतांचे आप्त नव्हती संत, असं का म्हटलेलं आहे. म्हणजे मुलगा झाला म्हणजे तो बापासारखा असेल असं नसतं. त्याचा मुलगा हा त्यांच्यासारखा असेल असं नसतं. आत्मा वै पुत्र नामासी या दृष्टीनं जर विचार केला, तो जो आत्मा आहे तोच मी पुत्र रूपानं जन्म घेतो. म्हणजे आपला बाप, बापाचा बाप असं कितीही पिढ्या मागे गेलं तर उत्तर शेवटी एकच येणार आहे, आणि तो म्हणजे परमात्मा. म्हणजे परमात्म्यापासून आपण सर्व निर्माण झालेलो आहोत, त्याचेच आपण सर्व लेकर आहोत, त्याचाच अंश आपल्यामध्ये आहे. आणि वेदांताचा विचार केला तर तो परमात्मा जो आहे एकोहम बहुश्याम, जो मी एक आहे तो अनंत रूपानं नटावा असा विचार त्याच्या मनामध्ये आला. आणि अनेक गोष्टींच्या माध्यमातून तो आपल्यासमोर प्रगट झाला. म्हणजे जर आपण बघितलं तर तो परमात्मा जो आहे तो भक्तांच्यासाठी येत असतो असा आपल्याला विचार करता येईल. आणि सगळ्यामध्ये चराचरामध्ये तो परमात्मा आहे, म्हणजे सगळीकडेच तो परमात्मा आहे ही गोष्ट आपल्याला लक्षात येईल. म्हणून आपणही परमात्मा आहोत, पण आपल्याला आपलं ज्ञान नसल्यामुळे आपल्याला परमात्मा समजत नाहीत. असा परमात्मा चराचरामध्ये व्याप्त आहे. आणि तो परमात्मा वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या गोष्टीसाठी येत असतो. भगवंताच्या चरित्राचं जर आपण चिंतन केलं, त्यातल्या त्यात भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचं चिंतन केलं तर भगवान श्रीकृष्णाचं चरित्र हे सगळ्या देवाच्या सगळ्या अवतारांहून भिन्न आहे असं आपण पाहू शकतो. अगदी जन्मल्यापासून जर आपण बघितलं तर त्याच्या पाठीमागे एक प्रकारे त्रास आहे, दुःख आहे. अनेक राक्षस त्यांना मारण्यासाठी आले, मग पुतना अघ बघ वगैरे वगैरे सगळे जी प्राणी आहेत ते त्यांना मारण्यासाठी आली, तरीसुद्धा परमात्मा त्याला पुरून उरला. भगवान श्रीकृष्णाचं चरित्र इतरांसारखं नाही. भगवान जे काही करतो ते दिव्य पद्धतीनं करतो. त्यांनी प्रत्येक केलेली लीला, क्रिया ही लीला आहे असं आपण पाहू शकतो. आपण काल्याच्या कीर्तनामध्ये नेहमी ऐकतो, परमात्मा हसला, रडला, रांगला, खेळला, बसला, दूध पिऊ लागला, दही खाऊ लागला, चोरी करू लागला, तरी त्याला आपण काय म्हणतो, लीला म्हणतो. म्हणजे अशा प्रकारच्या गोष्टींचंही वर्णन संत महात्म्यांनी करून ठेवलं आहे. भगवंतानं जीवनभर जर काही केलं असेल, भगवान श्रीकृष्णाच्या जीवनामध्ये कष्टच आहेत एक प्रकारे. बघा, मथुरेमध्ये जन्माला आला, काही क्षणामध्ये त्याला गोकुळाला जावं लागलं. बरं, गोकुळामध्ये मोठा होतो न होतो
तारुण्यामध्ये पुन्हा मथुरेमध्ये जावं लागलं. उग्रसेनाला राज्य दिलं, कंसाला मारून टाकलं, उग्रसेनाला राज्य दिलं. पुढे पांडवांना मदत केली, द्वारकेचा राजा बनला. आता हे जरी टप्प्याटप्प्याने आपल्याला दिसत असलं तरी देखील त्याचं हे वागणं हे जरी सरळ सरळ दिसत असलं तरी खूप दिव्याने भरलेलं असं त्याचं चरित्र आहे. म्हणून भगवंतानं या अवतारामध्ये सगळ्या प्रकारच्या गोष्टींचा उल्लेख केला, विचार केला. लक्षात ठेवा, प्रभू रामचंद्राला अवघड होतं का हो की सीतामातेचं हरणच होऊ न देणं, परंतु होऊ दिलं. सामान्य माणसाप्रमाणे प्रभू रामचंद्र वागले. पण भगवान श्रीकृष्ण जर आपण बघितलं तर जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती भगवंतानं दाखवून दिलेली आहे असं आपण म्हणू शकतो. बघा, भगवंताकडून काय शिकायचं? भगवंताकडून संयम शिकला पाहिजे. आपण बघा, अनेक ठिकाणी आपल्याला ह्या गोष्टी उपलब्ध होतील. 100 अपराध माफ करेल असं भगवंतानं सांगितलं होतं. 99 शिव्या, 1 शिवी दिली तर चक्र मारून त्याचं शिरच्छेद त्याचा करता आला असता. परंतु काय, शिशुपालाला आणखी 99 वेळा त्यांनी चूक करायला भाग पाडलं. हा संयम याच्यातून आपल्याला परमात्म्याकडनं अनेक गोष्टी आहेत. भगवान श्रीकृष्णाच्या चरित्रातून काय घ्यायचं आहे तर आनंद घ्यायचा आहे. तुम्ही किती जरी मोठे झालात, राजे जरी झालात, तरी देखील सुदामासारखा एखादा गरीब मित्र त्याची आठवण आपण ठेवली पाहिजे. हे आपल्याला भगवान श्रीकृष्णाच्या चरित्रातून घेता येतं. भगवान श्रीकृष्णाच्या चरित्रातून आपल्याला काय घेता येतं? राजकारण घेता येतं. अहो, हल्लीचे राजकारणी काय राजकारण करणार नाही, एवढं राजकारण भगवंतानं केलं आहे. हां, गोष्टी सांगेल युक्तीच्या 4च युक्त्या पांडवांना सांगितल्या, बाकी सगळी सेना कौरवांच्याकडे देऊन टाकली, स्वतः राहिला आणि 4 फक्त युक्तीच्या गोष्टी सांगितल्या. आणि त्या 4 युक्तींच्यामुळे परमात्म्याला पांडवांना जिंकून देता आलं. म्हणजे माणूस किती जरी मोठा असला तरी त्यांनी नम्रपणा घ्यावा. अर्जुनाचा सारथी परमात्मा झाला. भगवंताच्या एक एक चरित्र भागापासून आपल्याला एक एक गोष्टी घेण्यासारख्या आहेत. तो परमात्मा जो आहे, नाथ महाराजांनी जरी नाना अवतार म्हटलेलं असलं तरी देखील आज भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा विचार होणं अपेक्षित आहे. भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचं चिंतन होणं अपेक्षित आहे. अर्थात जन्माच्या आधीचं चिंतन होणं जास्त अपेक्षित आहे. कारण काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान गोकुळात अवतीर्ण झाल्यापासूनची कथा सांगायची असते. पण सर्वसाधारणपणे काय होतं, कीर्तनकार त्याच्या जन्माच्या अगोदरची पार्श्वभूमी सांगत बसतात आणि त्याचं गोकुळातलं चरित्र थोडंसं सांगतात. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. गोकुळामध्ये जे चरित्र केले त्याचा उच्चार करायला सांगितलं. आपल्या काल्याच्या कीर्तनामध्ये तो विचार होतो, पण जन्माचं कीर्तन आहे आणि त्यामुळे भगवंताच्या जन्माची पार्श्वभूमी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. हे नैमित्तिक कीर्तन आहे, लक्षात ठेवा. हे जे कीर्तन आहे हे जन्माची कीर्तन असतात, ही नैमित्तिक कीर्तन असतात, ही नित्य कीर्तनं नसतात. अभंग घेतला, त्याचं चिंतन केलं, एवढं इथपर्यंत ते मर्यादित नसतात. तर त्या संबंधानं ज्या काही कथा आलेल्या आहेत त्या कथांचं वर्णन आणि तो नेमका प्रकार काय घडला याचं चिंतन लोकांना ऐकणं अपेक्षित असतं. म्हणून कीर्तनकारानं ते सांगावं. म्हणून साधारणपणे जी कीर्तनाची पद्धती आहे ती कीर्तनाची पद्धती येथे या ठिकाणी उपलब्ध नाही असं समजा. काल्याचं कीर्तन ज्याप्रमाणे हरिदासी कीर्तनाप्रमाणे असतं, ज्याचा पूर्वरंग आणि उत्तररंग असतो, तशाच पद्धतीने हे चिंतन करणं अपेक्षित आहे. पूर्वरंग म्हणजे काय तर या ठिकाणी भगवंताच्या या अभंगाचं चिंतन म्हणजे पूर्वरंग आणि भगवान श्रीकृष्णाची जन्माची पार्श्वभूमी आजच्या कीर्तनाचा उत्तर रंग आहे. त्यामुळे आपण एकवार संतांनी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे घालून दिलेला जो वाट आहे त्या वाटाप्रमाणे आपण सर्वांनी भजन करा आणि मग आपण भगवंताच्या चरित्राकडे वळू. विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये
मी आपल्याला सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे आज भगवंताचं चरित्र हे जन्माचं चरित्र आहे. प्रत्येक गोष्टीची पार्श्वभूमी ही पुढे घडणाऱ्या घटनेची नांदी असते. कीर्तनकार कीर्तनामध्ये काय सांगणार आहे हे प्रस्तावनेमध्ये कळणं अपेक्षित असतं. तसं भगवंताच्या चरित्राच्या संबंधानं ज्याही काही गोष्टी आपल्याला माहिती होणार आहेत किंवा माहिती होत असतात, त्या प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे काहीतरी पार्श्वभूमी असते. एखादी घटना घडलेली असते. मी आपल्याला उदाहरण देतो. जेव्हा वामन रूपामध्ये भगवान अवतीर्ण झाले त्यावेळी बळीराजाच्या बहिणीला, जी कुमारिका होती, तिच्या मनामध्ये त्या बटूकडे बघून अशी भावना निर्माण झाली की मलाही असा जर का पुत्र असला असता तर किती छान झालं असतं. आणि त्या कुमारिकेला पान्हा फुटला अशा पद्धतीचं वर्णन आहे. कुमारिकेला पान्हा फुटणं शक्य नाही. भगवंतानं ती गोष्ट जाणली आणि जाणल्याच्या नंतर लक्षात आलं की हिला आपल्याला पुढच्या जन्मामध्ये काहीतरी उपकृत करावं लागणार आहे. तिनं सांगितलं, तुला पान्हा फुटला पण मी या रूपामध्ये बटूच्या रूपात आहे. मी काही आईचं दूध पिण्या एवढा लहान बालक राहिलेलो नाही. मग कृष्णाचा जन्म मी जेव्हा घेईन तेव्हा मी तुझं स्तनपान करेल. आणि तीच जी बलिराजाची बहीण होती ती पुढे पुतना मावशी म्हणून जन्माला आली. आणि भगवंताला जे स्तनपान करून काळकूट विष भगवंताला पाजण्याचा प्रयत्न केला, त्याचं कारण, त्याची पार्श्वभूमी बटुरूपामध्ये वामन भगवंताच्या अवतारामध्ये फक्त मनामध्ये उत्पन्न झालेली एक भावना आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी पार्श्वभूमी असते. अजून उदाहरण आपल्याला देतो. मायेचं तरुणोपाय अवघड आहे. आम्हाला संत महात्मे सांगतात, अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश, पंचक्लेश माणसाच्या मागे लागलेले आहेत. तर ही अविद्या जी आहे, जी माया आहे, ही माया आपल्याला संसारामध्ये अडकवून टाकते. पण कधी कधी काही लोकांना असं वाटतं की आपल्याला ही माया काही करू शकणार नाही. नारदाला एकदा असंच वाटलं, ही माया आपल्याला काही करू शकत नाही. मायेच्या समुद्र पार करून आपण पहिलं तीराला पोचलेलो आहोत आणि त्यामुळे ही माया आपल्याला काही करू शकत नाही. भगवंताच्या लक्षात आलं की एक सूक्ष्म अहंकार नारदांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. नारायण नारायण करत 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 सहज विहार चालू असताना शीलनिधी नावाचा एक राजा होता. त्या राजाच्या राजमहालामध्ये त्यांचं येणं झालं. दुसऱ्या दिवशी त्यांच्या कन्येचा म्हणजे राजकन्येचा विवाह होता. आता आपल्या मुलीचा उद्या विवाह आहे. उद्या राजकुमार उद्या तिच्यासाठी स्वयंवरामध्ये येणार आहेत. आणि अशा या परिस्थितीमध्ये, अशा या कालखंडामध्ये नारदांसारख्या महात्म्याचं येणं झालं, हे शुभागमन वाटलं. आदरातिथ्य केलं. मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे बसायला आसन दिलं. बघा, लक्षात घ्या, संतांच्या वाङ्मयामध्ये छोट्या छोट्या गोष्टींचा उल्लेख आहे बरं का. परमात्मा जेव्हा तुकोबारायांच्याकडे आले तेव्हा त्यांनी पहिले काय देव केलं? पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी, आजी आले ऋषिकेशी, आजी आले ऋषिकेशी. पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी, आजी आले ऋषिकेशी, आजी आले ऋषिकेशी. कायक रूपचार कोप मोड की जर्जर, कोप मोड की जर्जर, कोप मोड की जर्जर. कायक रूपचार कोप मोड की जर्जर, कोप मोड की जर्जर, कोप मोड की जर्जर. तुकोबारायांच्याकडे पांडुरंग परमात्मा आला. पहिले काय देव केलं? पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी. प्रश्न पडला, काय करू उपचार? मग पहिला उपचार काय तर आसन देणं. आसनाकडे लक्ष गेलं पण ते आसन सुद्धा बसण्याच्या लायकीचं राहिलेलं नव्हतं. कोप मोडकी जर्जर.
म्हणजे आलेल्या अतिथीला आधी आसन दिलं पाहिजे. नारदांना आसन दिलं. त्या शीलनिधी राजानं सांगितलं, बसा महाराज. काय योग आहे, आपण आपलं येणं झालं, उद्या माझ्या मुलीचं लग्न आहे आणि अनेक राज्यातले देश विदेशातले राजे राजकुमार तिच्या स्वयंवरासाठी आलेले आहेत. त्यांचं पूजन केल्यानंतर त्या राजकुमारीला, त्या आपल्या मुलीला त्या शीलनिधीनं बोलवलं आणि सांगितलं, बस म्हणले इथे. ती त्यांच्यासमोर बसली. सहज कुतूहल असतं माणसांना. लोकांना असं वाटतं की महाराज म्हणल्यानंतर त्यांना भविष्य कळतंच की काय. त्याने आपलं नारदाला सांगितलं, महाराज म्हणजे हिला कसा नवरा मिळेल उद्या. कुतूहल असतं माणसाला, आपल्या भविष्याचं कुतूहल असतं. त्याने विचारलं, कसा नवरा मिळेल. नारदांनी आपलं त्या कन्येचा हात हातामध्ये घेतला आणि तिची हस्तरेषा बघू लागली. आता नारद, देवर्षी नारद होते, ते काही सामान्य कुडमुडे जोशी होते का रस्त्यावरचे. हां, लोक सांगतात ना, हात बघतात, पैसा खूप मिळतो पण टिकत नाही. लोकांना असं वाटतं, अरे याला कळतं. बरं, शिक्कामोर्तब तेव्हा होतो जेव्हा तो म्हणतो तुम्ही लोकांसाठी खूप करता पण लोकांना त्याचं काही नाही. लोकांना वाटतं अरे हा खरंच हुशार आहे, बस मग त्याच्या नादी लागतात. तसा कुडमुडा जोशी होता का. नारद तसे होते का. नाही, त्यांना कळत होतं काय आहे. नारदाने तिचा हात बघितला. हात बघितल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात आलं की हिला जो नवरा मिळणार आहे किंवा हिचा जो नवरा होणार आहे हा अनेक वर्ष जगणार आहे. मग मनामध्ये विचार आला की अनेक वर्ष जर का हिचा नवरा जगणार असेल तर आपणच हिचा नवरा का होऊ नये. बघा, देवर्षी नारद ब्रह्मचारी, त्यांच्या मनामध्ये भावना निर्माण झाली, भगवंताची माया आपण तरून गेलेलो आहोत ही भूमिका त्यांच्या मनामध्ये स्पष्ट झाली आणि मनामध्ये विकल्प निर्माण झाला. हिचा नवरा जर अनंत काळपर्यंत जगणार असेल तर आपणच हिचा नवरा का होऊ नये. मुलगी पण चांगली आहे, राजाही चांगला आहे, आदरातिथ्यही करतोय. हा, जावई म्हणून आलं तर आदर सत्कार चांगला करेल, धोंड्याच्या महिन्यात चांदी सोन्याच्या वस्तू देईल. हां, चांगला विचार झाला. बरं, आता काय, पण बोलायचं कसं. राजाला जर बोललं तर राजाला काय वाटेल. अशा रूपामध्ये ही स्त्री, ही मुलगी आपल्याला पसंत करेल का. मोठी शेंडी आहे. हा, नारदाचं वर्णन असं आहे, त्यांची शेंडी काही खाली लोंबकळत नाही म्हणतात बरं का. अशी उभी शेंडी आहे नारदाची. हातामध्ये विणा, चिपळ्या, वस्त्र घातलेले, उत्तरीय आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये कोण आपल्याला मुलगी देईल. आपण जर राजाला बोललो तर शिरच्छेद करून टाकेल. काहीतरी युक्ती करू. बरं, आपण भगवंताकडे जर का चांगलं रूप मागायला तिथे गेलो वैकुंठात तर उद्यापर्यंत हिचं लग्न होऊन जाईल. मग भगवंताचा धावा केला आणि भगवंताला सांगितलं, देवा आत्ताच्या आत्ता माझ्या समोर. आता नारदाचा अधिकार मोठा होता, परमात्मा प्रगट झाले आणि प्रगट झालेल्या परमात्म्याने विचारलं, नारदा कशासाठी बोलवलंस. नारदाने सांगितलं, देवा मला हरिरूप कर. हरिरूप. भगवंतानं विचारलं कशासाठी. नारद मनामध्ये विचार करू लागले, देवाला जर आपण सांगितलं ह्या कन्येबरोबर विवाह करायचा आहे त्याच्यासाठी तर देव विनाकारण काहीतरी उपदेश करत बसेल. त्याच्यापेक्षा सांगितलं तुला काय करायचं देवा, माझा अधिकार नाही का भक्त म्हणून तुझा, मला हरिरूप कर. भगवंतानं सांगितलं तथास्तु. आता हरी ह्या शब्दाचा संस्कृतमध्ये अर्थ वानर असा होतो बरं का. भगवंतानं नारदाचं तोंड वानरासारखं करून टाकलं. पण जेव्हा आरशामध्ये नारदांनी बघितलं तेव्हा त्यांना हरी म्हणजे परमात्मा महाविष्णूसारखं रूप दिसू लागलं. दुसरा दिवस उगवला. सगळे राजे राजकुमार ज्या ठिकाणी बसले त्याच्यातल्या एका आसनावरती नारद जाऊन बसले. देवाची माया कशी आहे बघा. नारदाला स्वतः आपण हरी आहोत असं वाटू लागलं. सामान्य माणसाला नारद हे नारदच दिसू लागले आणि काही विशिष्ट माणसांना भगवंतानं नजर अशी दिली की त्यांना ते वानर दिसू लागले. बघा, याला देवाची माया म्हणतात. आता तिथे काही शंकराचे गण वगैरे बसलेले होते, गणपतीचे गण वगैरे बसलेले होते आणि ते सारखं तोंडाकडे बघू लागले. वा 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 म्हणले, वा वा वा, काय रूप आहे, काय रूप आहे. कारण त्यांना वानर दिसू लागले. मग वानर दिसू लागल्यानंतर ते म्हणू लागले, नारदाला असं वाटलं की मी हरिरूप आहे, सगळ्यांमध्ये मीच सुंदर दिसतोय म्हणून कदाचित माझं वर्णन आहे. पण लोक चिडवत होते. नंतर काही लोकांना नारद रूपात दिसायचे. ते म्हणायचे ह्या बुवाला काय करायचं महाराज लोकांमध्ये. म्हणले
राजे राजवाडे सगळे बसलेत, यांना कशाला पाहिजे म्हणले ना, असं करायचे. मग अशा पद्धतीनं सगळेजण चर्चा करत असताना काही लोक हसू लागले. पण आपल्याचकडे लोक बघतायत म्हणल्यानंतर त्यांनाही कुतूहल वाटलं. त्यांना असं वाटलं या राज्यसभेमध्ये आपल्याशिवाय सुंदर कोणीच नाही, आणि म्हणून ते कौतुक त्यांना वाटू लागलं. ते काहीच बोलले नाहीत. ती कन्या जेव्हा हार घेऊन आली तेव्हा एकेकाकडे बघत ती यायची. तोंडाकडे बघायचं, आवडला नाही की पुढचं पाऊल, बघायचं तोंडाकडे, आवडलं नाही तर पुढचं पाऊल, असं एक एक टप्प्याटप्प्यानं पुढे जाऊ लागली. ज्या अर्थी अनेक राजकुमारांना ही नाकारती आहे, त्या अर्थी ही माझंच वरण करणार असा विचार नारदांच्या मनामध्ये निर्माण झाला. आणि नारदांना जशी जशी ती जवळ येऊ लागली तसा तसा आनंद होऊ लागला की हां, आता मलाच हार घालणार, मलाच हार घालणार. झालं. तो नारद असे उभे, आणि ती स्त्री अर्थात ती राजकुमारी समोर आली आणि नारदाकडे तिने बघितलं सुद्धा नाही. कारण तिच्या लक्षात आलं की हे माकड उभं आहे बरं का. तिला वाटलं हे माकड का उभं आहे रांगेमध्ये, म्हणून बघितलं सुद्धा नाही. एक पाऊल पुढे टाकलं. आता नारदाला वाटलं अरे माझ्यासारखा एवढा सुंदर आहे आणि माझ्याकडे बघितलं सुद्धा नाही, कदाचित मी इथे उभा आहे की नाही हे तिला कळालं नसेल, म्हणून त्याने खाकरून आकर्षित करण्याचा, आपल्याकडे बघण्याचा प्रयत्न केला. असं केलं बरं का. असं केल्यानंतर तिनं थोडंसं मागे बघितल्यासारखं केलं आणि असं करून पुढचं पाऊल टाकलं. नारदांना आश्चर्य वाटलं, माझ्यासारख्या एवढ्या सुंदर माणसाला सोडून ही पुढे जातीये. अरे अरे काहीतरी चुकलं म्हणले. पण तरीसुद्धा पुढे गेल्यानंतर कुठल्या तरी एका राजकुमाराच्या गळ्यामध्ये त्यांना हार घातला. बाकीचे हसू लागले, वा वा म्हणले, काय रूप आहे, काय रूप आहे. असं म्हटल्याच्या नंतर नारद चिडले त्यांच्यावर. तीनदा काय रूप आहे, काय रूप आहे, काय बोलताय. माझं जर रूप चांगलं असलं असतं सगळ्यांमध्ये तर मला नसतं का तिने माळ घातली. त्या दुसऱ्या राजकुमाराला तिनं का माळ घातली, म्हणजे माझं रूप काही फार सुंदर आहे असं समजू नका तुम्ही. रूप आहे हरीचं, तेच त्यांना वाटू लागते, कौतुक करू. रूप आहे हरीचं, पण प्रत्येकाची आवड स्वतंत्र असते. कदाचित मी आवडलो नसेल त्या स्त्रीला, तरी सुद्धा बघा म्हणले एकदा तोंडात आरशामध्ये तुमचं रूप. तिथे पाण्याचा कुंड होतं. त्या पाण्याच्या कुंडामध्ये जेव्हा नारदांनी स्वतःचं मुख बघितलं तेव्हा वानरासारखं मुख बघितल्याच्या नंतर तळपायाची आग मस्तकात गेली. आणि नारदांनी विचार केला की भगवंतानं आपल्यासमोर छळकपट केला. मी हरिरूप करायला सांगितलं, त्यांनी मला वानर करून टाकलं. त्यांनी विचार केला, अच्छा हरी म्हणजे वानर, बर म्हणजे असा खेळ खेळला. चिडले नारद. बाहेर जात असताना ती राजकुमारी जिनं ज्या राजकुमाराबरोबर लग्न केलं होतं ते समोरून येताना दिसली आणि त्या राजकुमाराच्या मागे लक्ष्मी माता येताना दिसली. नारदांनी विचार केला, लक्ष्मी माता नारायणाच्या शिवाय तर कोणाच्या काही पाठीमागं जात नाही. ज्या अर्थी लक्ष्मी माता या राजकुमाराच्या पाठीमागे आहे त्या अर्थी हा राजकुमार म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून महाविष्णू आहे. आणि हे लक्षात आल्याच्या नंतर नारदांनी त्या राजकुमाराला शाप दिला. त्यांनी सांगितलं, देवा मी तुला ओळखलाय, मला हरिरूप करून टाकलंस तू, म्हणजे वानराचं रूप दिलायस. कशासाठी? एका स्त्रीसाठी. एका स्त्रीसाठी तू मला वानर करून टाकलंस, माझं हसं केलंस जगामध्ये. पण मी तुला शाप देतो की तुलाही जी तुझी स्त्री आहे ती स्त्री कोणीतरी घेऊन जाईल. परंतु एक गोष्ट सांगतो, वानरांच्या मुळेच तुम्हाला वानर केलाय ना, वानरांच्या मुळेच तुला ती परत मिळणार आहे असा शाप दिला. आणि भगवंतानं आपलं मायेचं आवरण काढून टाकलं. आणि नारदांच्या लक्षात आलं की आपण देवाला काहीतरी शाप दिला. देवाला विचारलं, देवा काही केलं का मी आत्ता? हो म्हणले नारदा, तू मला शाप दिलास. काय शाप दिला? असा शाप दिलायस. चूक झाली म्हणले देवा माझी. भगवंतानं सांगितलं, काळजी करू नकोस, प्रभू रामचंद्राच्या अवताराची ही नांदी आहे. प्रभू रामचंद्राच्या अवतारामध्ये माझ्या पत्नीचं हरण होणार आहे आणि वानरांच्याच मदतीनं मला तिची सुटका करून घ्यायची, तिची ही पार्श्वभूमी आहे. आणि कोणीही शीलनिधी राजा नव्हता, कोणीही तिची कन्या नव्हती, कुठल्याही प्रकारे तुझं हसं झालं नाही. पण तुझ्या मनामध्ये जो अहंकार निर्माण झाला होता की मी देवाची माया पार केलेली आहे, तर माझी माया माझ्याशिवाय कोणीही पार करू शकत नाही, ही गोष्ट तू लक्षात घे. एकंदरीत दृष्टांत आपण बघितले तर या दृष्टांतामध्ये आपण पाहू शकतो की कोणत्याही गोष्टीची काहीतरी पार्श्वभूमी असते. म्हणून भगवान श्रीकृष्णाच्या जन्माची पार्श्वभूमी काय आहे, तर ज्या अर्थी भगवान अवतीर्ण झाले त्या अर्थी अधर्म वाढला, ही गोष्ट लक्षात येते. ज्या अर्थी भगवंत येणार आहे त्या अर्थी भक्ताचं संरक्षण करण्याची गरज निर्माण झालेली आहे, ही गोष्ट लक्षात येते. कंसाने हीच क्रिया केली. कंसानं आपल्या बापाला
कैदखान्यामध्ये टाकलं, राज्य स्वतःकडे घेतलं. त्याच्या आधी काय झालं, आपली जी काही शूरसेनाची मुलगी देवकी होती, म्हणजे चुलत बहीण, कंसाची चुलत बहीण, पण आपल्या बहिणीवरती निरतिशय त्याचं प्रेम, आणि त्यामुळे वसुदेवाच्या बरोबर चांगल्या पद्धतीनं लग्न त्यानं लावून दिलं. कंसाचं आचरण असं होतं की कंस कायम लोकांवरती अत्याचार करायचा. असं वर्णन आहे की तो कर जास्त घ्यायचा, छोट्या छोट्या गावातून जास्तीत जास्त कर, त्यांना खायला परवडायचं नाही, परंतु याला द्यावं लागायचं. नाही दिलं तर त्यांच्यावरती अत्याचार करायचा, अन्याय करायचा. त्राही माम अशा पद्धतीची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली. आणि ही परिस्थिती निर्माण झाल्याच्या नंतर झालं असं की सगळेजण देवाचा धावा करू लागले. देवा ये, आमचं संरक्षण कर, आम्हाला या संकटातून तू वाचव. भगवान कोणाच्याही हाकेला धावून येतो, पण ती हाक श्रद्धेनं पाहिजे, लक्षात ठेवा. गजेंद्रानं एक हाक दिली, परमात्मा धावून आला. कनवाळू कृपाळू भक्ता लागी मोही, भक्ता लागी मोही. गजेंद्राचा धावा तू केला विठाई. कनवाळू कृपाळू भक्ता लागी मोही, भक्ता लागी मोही. गजेंद्राचा धावा केला विठाई. गजेंद्राचा धावा तुवा केला विठाई. असा कनवाळवाडी कृपाळू तो परमात्मा आहे. म्हणजे आपल्या भक्तानं जर का आर्त हाक दिली तर तो परमात्मा येत असतो. आणि अशाच पद्धतीनं विवाह लावून दिला. आणि विवाह लावल्याच्या नंतर झालं असं, मोठ्या थाटामाटामध्ये तिची मिरवणूक काढली. स्वतः सारथ्य करू लागला आपल्या बहिणीला पोचवण्यासाठी. आणि त्या ठिकाणी आकाशवाणी झाली. आपल्याला सर्वांना कल्पना आहे, कोणतंही नैमित्तिक कीर्तन जे असतं ते एका ठराविक विषयावरती बोलावं लागत असतं. भगवंतानं काला कसा केला सगळ्यांना माहिती आहे, कसा केला. नरसिंह भगवंताचं प्राकट्य कसं झालं, हनुमंतरायांचं रामजन्म कसा, सगळ्यांना कथा माहिती आहे, पण ती सारखी सारखी सांगायची असती बरं का. बघा रामायण काय आहे, आदौ राम तपोवनादिगमनम हत्वा मृगम कांचनम वैदेही हरणम जटायुमरणम सुग्रीव संभाषणम वाली निर्दलनम समुद्रतरणम लंकापुरी दाहनम पश्चात रावण कुंभकर्ण हननम एतद्दि रामायणम. हे आपल्याला माहिती आहे. एका श्लोकामध्ये रामायण आहे, तरी सुद्धा 7-7 दिवस आपण रामायण ऐकतो. आदौ देवकी देवगर्भजननम गोपीगृहे वर्धनम मायापूतन जीवितापहरणम गोवर्धनोद्धारणम कंसच्छेदन कौरवाधिहननम कुंतीसुतापालनम एतद्भागवतम पुराणकथितम श्रीकृष्णलीलामृतम. झालं भागवत एका श्लोकामध्ये, तरी सुद्धा 7-7 दिवस आपण भागवत ऐकतोच. तसं भगवंताचं प्राकट्य कसं झालं आपल्याला सर्वांना माहिती आहे. पण त्या कथेच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताच्या विषयीची श्रद्धा द्विगुणित होण्याला कारण ठरत असतं. म्हणून तीच कथा जरी असली तरी ऐकायची असते. आकाशवाणी झाली की देवकी आणि वसुदेवाचा 8वा पुत्र तुला मारणार आहे. तसाच खाली उतरला आणि केस धरून मारू लागला. तेव्हा वसुदेवानं सांगितलं, थांब कंसा, थांब, मारू नकोस. अरे इतिहासात तुझं नाव कलंकित होऊन जाईल जर तू एका अबला स्त्रीचा वध केलास तर. तू क्षत्रिय आहेस, अशा पद्धतीनं तिला मारू नकोस. तिनं सांगितलं, इतिहास असं सांगेल की 8व्या मुलाचा गर्भ होऊन तो मोठा होऊन आपल्याला मारण्यासाठी येईल या भीतीनं स्त्रीचा वध केला. त्यापेक्षा जे मुलं होत जातील ते मी तुला आणून देत जाईल, तू त्यांचा वध कर, हिला मारू नकोस. हे पटलं. आणि पटल्याच्या नंतर किती वाजले? 5 मिनिटं बाकी. वेळेवरती होणं गरजेचं आहे. भगवान श्रीकृष्ण रात्री 12 वाजता, प्रभू रामचंद्र दुपारी 12 वाजता, हे ठरवून केलेलं आहे सगळं बरं का. हां, झालं. कारागृहामध्ये टाकलं. कारागृहामध्ये टाकल्याच्या नंतर कालांतरानं वर्षभराच्या आतमध्ये पहिलं अपत्य देवकी वसुदेवाला झालं. ते अपत्य वसुदेवानं कंसाकडे आणून दिलं आणि सांगितलं, मी तुला शब्द दिला होता, हे बालक घे. त्या बालकाकडे, गोंडस बालकाकडे बघितल्याच्या नंतर कंसाला असं वाटलं, कशाला मारायचं याला, या बालकानं काय केलंय, 8वा मुलगा मारणार आहे ना, मग आपण 8व्याला मारू. सोडून देऊ लागला. परंतु इकडे देवांमध्ये चलबिचल सुरू झाली. कारण जोपर्यंत कंसाचे पाप भरत नाहीत, पापाचा घडा भरत नाही, तोपर्यंत भगवंत अवतीर्ण होऊ शकत नाही. मग यानं काय केलं पाहिजे, यांनी ही बालकही मारली पाहिजे. नारदाला पाठवलं. नारद प्रकट झाले. नारायण नारायण. काय करतोय म्हणले तू कंसा,
निघून गेला, आनंदामध्ये निघून गेला, आपल्या मुलाला सोडलाय. देवर्षी नारद आले, काय करतोयस? अरे त्यांनी सांगितलं 8वा गर्भ मारणार आहे, 8वं मूल मारणार आहे ना, हे पहिलं आहे. नारदांनी सांगितलं अंकगणित आहे बाळा, हे 8व्यापासून हा जर मोजला तर हा जो आहे हा 8वाच येतो. सुरुवातीपासून 8वा काय आणि 8व्याच्या आधी 8वा काय? अरे हा सगळा घोळ आहे म्हणले. हे अंकगणित साधं तुला कळत नाही का? बीजगणित सांगू म्हणले अजून तुला? हां, कळत नाही तुला? नारद विचार केला नारदाच्या या वचनाचा आणि धावत धावत कारागृहामध्ये गेला, बाळाला ओढलं आणि भिंतीवरती आपटलं. पहिला वध झाला. अशा प्रकारे 1 2 3 4 5 6 अशा पद्धतीनं गर्भ जे जन्माला आलेले छोटी छोटी बालकं आहेत त्यांचा वध कंसाने केला, मारून टाकलं, त्यांना जीव घेतला त्यांचा. 7वा गर्भ जेव्हा पोटामध्ये आला देवकीच्या, तेव्हा देवकीच्या पोट जे आहे ते मोठं झालेलं होतं. परंतु असा निरोप गेला की तिचं पोट जे आहे ते आता पुन्हा मूळ रूपामध्ये झालेलं आहे. कंसाला आनंद या गोष्टीचा झाला. त्याला असं वाटू लागलं, बघा 6 गर्भाला मारलंय, ह्या भीतीनं 7वा गर्भ तर पोटातच जिरून गेला. पण झालं काय होतं, त्याला संकर्षण केलेलं होतं. म्हणजे देवकीच्या गर्भातून परमात्म्यानं आपल्या स्वतःच्या योगमायेनं रोहिणीच्या पोटामध्ये, अर्थात वसुदेवाची जी दुसरी पत्नी आहे तिच्या पोटामध्ये तो गर्भ पाठवून दिला होता. म्हणजे एक प्रकारे कंसाला भगवंतानं संभ्रमित करून टाकलं की याच्यानंतरचा येणारा 8वा आहे का पोटामध्ये होता तोच 8वा आहे का त्याच्यानंतरचा 8वा होणार. पण त्याला आनंद झाला, एक गर्भ गेला. आता पुढे काय झालं, पुढचा गर्भ जो होता 7 आणि त्यामुळे तिच्या गर्भामध्ये जी स्त्री होती, मुलगी होती, ती हिच्या पोटामध्ये देवकीच्या आली आणि तिचा जन्म झाल्याच्या नंतर कंसाला सांगण्यात आलं, तिला पकडलं आणि गर 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 फिरून टाकण्याचा प्रयत्न केला. तर आकाशवाणी झाली की तुला मारणारा जो आहे तो आता जन्म घेतलेला, त्यानं आता जन्म दुसरीकडे घेतलेला आहे, तो घेणार आहे. त्यामुळे आता लवकरच तुझा अंत होणार आहे. आणि 7वा गर्भ जिरला असं नाही तर तो दुसरीकडे जन्माला येतोय आणि 8वा गर्भ तर तुला मारणाराच आहे. घाबरला, कारण ते बाळ त्याला दिसलं नाही, हातातून निसटून गेलं. आणि पुढे 8वा गर्भ म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा अवतार झाला बरं का. आता भगवान श्रीकृष्णाचा जो अवतार झाला त्या अवतारामध्ये भगवंत तर सुरुवातीला चतुर्भुज रूपामध्ये प्रगट झाले. त्यांनी सांगितलं, आई बाबा बघा मी तुमचा मुलगा आहे. त्या दोघांनी विस्मित होऊन भगवंताला विचारलं, भगवंताशी चर्चा केली. अरे म्हणे तू माझा मुलगा आहे, आत्ताच जन्माला आलेला आहे, असं कोणाला कळेल? तर तू बालरूपामध्ये प्रकट हो असं म्हटल्याच्या नंतर चतुर्भुज रूपातला परमात्मा हा बालरूपामध्ये प्रकट झाला. आता भगवंताच्या येण्याची जी वेळ असते ती वेळ आमच्या परंपरेमध्ये आजचं भजन असतं बरं का. आपल्या नाथ महाराजांच्या मंदिरामध्ये भजन असतं. भगवंत येण्याच्या आधी भगवंताला येण्याचं आवाहन करावं लागतं. हां, ते आवाहन आपण करू भजनाच्या माध्यमातून. एक श्लोक होईल आणि त्यानंतर पुष्पवृष्टी करायची आहे. एक भजन करायचं आहे, गोविंदा देवकी परमानंदा ये गा विठोबा. सर्वांनी भजन करा, आपल्या सगळ्यासाठी त्यांनी आलं पाहिजे. गोविंदा देवकी परमानंदा ये गा विठोबा. गोविंदा देवकी परमानंदा ये गा विठोबा. गोविंदा देवकी परमानंदा ये गा विठोबा. सर्वांनी भजन करा. एक परमानंदा ये गा विठोबा. देवकी परमानंदा ये गा विठोबा. गोविंदा देवकी परमानंदा ये गा विठोबा. गोविंदा देवकी परमानंदा ये गा विठोबा. गोविंदा देवकी
देवकी परमानंदा देवकी परमानंदा ये गा विठोबा देवकी नंदा ये गा विठोबा गोविंदा देवकी परमानंदा ये गा विठोबा गोविंदा देवकी परमानंदा ये गा विठोबा भगवंताचे दोन प्रकारे जन्म झालेले आहेत. पहिला जन्म भगवंताचा कारागृहामध्ये झाला आणि दुसरा प्रगट स्वरूपामध्ये गोकुळामध्ये झाला. त्यामुळे भागवतामध्ये जे वर्णन भगवंताच्या येण्याचं आहे तो श्लोक झाल्यानंतर आपण भगवंतावरती पुष्पवृष्टी करायची आहे. निशीथे तम उद्भूते जायमाने जनार्दने देवरूपिण्यां विष्णुः सर्वगुहाशयः आविरासीद यथा प्राच्यां दिशींदुरिव पुष्कलः. गोपाल कृष्ण भगवान की जय. विठाला 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 टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा. भगवंताचं प्राकट्य झालेलं आहे. आता भगवंताचं एखादं भजन घेणं अपेक्षित आहे. राम कृष्ण हरी राम राम कृष्ण हरी राम राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम. बोला राम कृष्ण सर्वांनी टाळी वाजवा भजन करा. हरी राम कृष्ण 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 हरी राम राम कृष्ण हरी राम राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम राम कृष्ण हरी राम राम कृष्ण हरी सर्वांनी भजन करा. राम कृष्ण हरी राम बोला बोला. राम कृष्ण हरी राम राम कृष्ण हरी राम राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम. हरे राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम. हा हा. राम कृष्ण हरी 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 राम. हो भगवंत प्रकट झाला आणि पुढे आपल्याला सर्वांना कथा माहिती आहे. सगळ्या त्या रक्षकांना झोप लागली, कवाड उघडल्या गेली. नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला अशा पद्धतीनं भगवंतानं आवाहन आपल्या वडिलांना केलं, वसुदेवाला आवाहन केलं आणि एका सुपामध्ये भगवंताला घेऊन वसुदेव निघाला. रात्रीचे 12 वाजलेले होते. श्रावण मास होता. रोहिणी नक्षत्रावरती अष्टमीला भगवंत प्रगटलेला आहे आणि अशा पद्धतीनं ते घेऊन जात असताना यमुना नदी दुथडी भरलेली आहे. भगवंताच्या दर्शनाची आस तिला आहे की डोक्यावरती आहे नंदराजाच्या वसुदेवाच्या परमात्मा, परंतु खाली पाय आलेले आहेत. निदान या पायाचा स्पर्श जरी आपल्याला झाला तर आपलं जीवन धन्य होईल. वर 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 येऊ लागली. भगवंताचा पदस्पर्श झाला आणि त्याने वाट करून दिली. नंदराजाकडे गेल्यानंतर वसुदेवानं भगवंताला त्या ठिकाणी ठेवलं आणि तिथे देवकीच्या यशोदेच्या उदरी जी पुत्री होती त्या पुत्रीला घेऊन पुन्हा वसुदेव वापस आला. आता काय झालं, सकाळ झाली. आता गोकुळामध्ये परमात्मा प्रकट झाला. कारण आधीचे भगवंताचं जे जीवन आहे अर्थात भगवंताचा जो जन्म आहे हा कारागृहात झालेला आहे आणि नंतर परमात्म्याचा जो जन्म आहे प्रकट स्वरूपामध्ये तो गोकुळामध्ये झालेला आहे. सगळीकडे आनंदी आनंद झाला. गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा पार नाही लेखा पार नाही
बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी 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 गुढिया तोरणे गुढिया गुढिया तोरणे गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे करती कथा गाती गाणे करती कथा गाती गाणी करती कथा गाती गाणी करती कथा गाती गाणी करती कथा गाती गाणी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी झोका द्या आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी तुका म्हणे छंदे तुका म्हणे छंदे येणे वेधिले गोविंदे येणे मोहिले गोविंदे वेधिले गोविंदे मोहिले गोविंदे येणे वेधिले गोविंदे वेधिले गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी बाकी कुठला अभंग घेणार नाही ना. अशा पद्धतीनं भगवंत गोकुळामध्ये प्रकट झाला. त्यामुळे आजचं कीर्तन हे भगवंताच्या प्राकट्यापर्यंतच मर्यादित आहे. त्यामुळे भगवंताचा जन्म भगवंताचा अवतार त्या ठिकाणी झालेला आहे. भगवंत अवतरला म्हणजे काय? आपलं पद सोडून तो खाली आलेला आहे. खाली कशासाठी आला तर भक्तांच्यासाठी आलेला आहे. भक्तांचा कैवार आणि दुर्जनाचा नाश करण्यासाठी आलेला आहे. म्हणून परमात्म्यानं नाना अवतार जे घेतलेले आहेत ते भक्तांच्यासाठीच घेतलेले आहेत. हाच विचार नाथ महाराज या अभंगामध्ये व्यक्त करतात. असो, जन्माचं कीर्तन इथपर्यंतच मर्यादित असतं. म्हणून झालेली सेवा शांतीब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराजांच्या चरणी, भगवान गोपाल कृष्णाच्या चरणी आणि तुम्हा आम्हा सर्व सज्जन वृंदांच्या चरणी समर्पित करतो. यंदा भगवान श्रीकृष्णालाच आपण अशी प्रार्थना करावी की मथुरेचं त्याचं जे मंदिर आहे ते मंदिर व्याप्त झालेलं आहे इतरांच्या माध्यमातून. परमात्म्यानं ते स्वतःच्या आशीर्वादानं त्यांनी स्वतःला मुक्त करून घ्यावं आणि आम्हाला मुक्ततेनं सर्वत्र तिथे मथुरेमध्ये जिथे परमात्मा स्वतः प्रकट झालेला आहे तिथं त्याचं दर्शन आणि भव्य दिव्य असं त्याचं मंदिर व्हावं अशी आपण त्याच्या चरणी प्रार्थना करू. झालेली सेवा शांतीब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराजांच्या चरणी, गोपालकृष्णाच्या चरणी, तुम्हा सर्वांच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. एकवार संतांचं सर्वांनी भजन करा. भानुदास एकनाथ 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 चाल घ्यायचे का?